ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुः श्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। केनेषितं पतति प्रेषितं मनः केन प्राणप्रथमप्रयतियुक्तः केनेषिता वाचमिमां वदन्ति चक्षुश्रोत्रं चक्षुश्रोत्रं क उदेयो युनक्ति श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनोयद् वाचोह वाचं सौ प्राणस्य प्राणः चक्षुश्च चक्षुर् अतिमुच्चधीराः प्रेत्यास्मलोकात् अमृता भवन्ति न तत्र चक्षुर्गच्छति न वाक्गच्छति नो मनो न विद्मो न विजानीमो अत एतदनुशिष्यात् यथा एतदनुशिष्यात् अन्यदेव तद्विदितात् अथो अविदितात् अधि इति सुश्रुमपूर्वेषां यः न तद्व्याचचक्षिरे तद्वाचा अनभ्युदितं येन वागभ्युद्यते तदेव ब्रह्म त्वं विद्धि न इदं यदिदम उपासते। आपण इतकं घेतलं होतं. आपण बघितलं की केनोपनिषदात प्रश्न केला आहे शिष्याने. खरं तर हे कुणाच्या प्रेरणेने होतं, कोणाच्या इच्छेने होतं काय तो मन कसं काय इकडे तिकडे जातं विषयांमध्ये, परत प्राण कसे चालतात, आणि चक्षु श्रोत्र कान आणि डोळे ज्ञानेंद्रिय, हे ज्ञानेंद्रिय विषयांकडे कसे प्रवृत्त होतात किंवा कुणाच्या शक्तीने जातात असं विचारल्यानंतर ऋषींनी अतिशय सुंदर पद्धतीने उत्तर दिलं की ते म्हणे की कुणाच्या ह्याच्यानं चालतात म्हणे श्रोत्रस्य श्रोत्र चक्षुष्य चक्षु. कारण ते जे आहे ना ते आता उपाधीसहज प्रश्न विचारला म्हणून तसंच उत्तर पण देतात. म्हणजे ते कानाचा कान आहे, डोळ्याचा डोळा आहे, मनाचा मन आहे, प्राणाचा प्राण आहे. मग आता असं विचारल्यानंतर प्राणाचा प्राण कानाचा कान आपण काल सगळं बघितलं छानपैकी त्याचं विवरण की हे जे चाच्यामुळे चालतं ते नक्कीच वेगळं आहे हे तर त्या शिष्याला कळलं आणि त्यांनी पण सांगितलं की अरे त्याच्यापेक्षा वेगळं आहे त्याचं पण ते इंद्रिय आहे. म्हणजे डोळ्याचा डोळा म्हणजे डोळ्यात पाहण्याची शक्ती इंद्रिय, कानाचा कान म्हणजे कानामध्ये पाहण्याची शक्ती इंद्रिय, त्याला चालवणार अजून. जसं
हा फॅन आहे, हे ट्यूब आहे, हे सगळे माईक आहे, ह्याला हे कशामुळे चालतं तर म्हणे त्याच्यातल्या शक्तीमुळे. कुठून चालतं तर म्हणे इथं आमच्या मीटरमधनं वीज येते त्याचं चालतं. तिथं कुठून येते तर पॉवर स्टेशनमधनं येते, हे विजेमुळे चालतं. म्हणून काय म्हणे हे काय ट्यूब काय आहे तर आपण म्हणू शकतो की याच्यातली वीज आहे. म्हणजे ट्यूबचा पण ट्यूब आहे, ती कशामुळे चालते तर म्हणजे ट्यूबची पण ट्यूब आहे, फॅनचा पण फॅन आहे असं म्हटल्यासारखं. म्हणजे थोडक्यात हे खूप स्थूल उदाहरण झालं, पण इथं कसं आहे की म्हणे डोळ्याचा डोळा, म्हणजे डोळा ज्याला बघतो ना, ज्याच्यामुळे बघतो ना, तर कान आहे ना, कान ज्याच्यामुळे ऐकतो ना तो, प्राण आहे ना ज्याच्यामुळे म्हणजे प्राण वाय चालतो तो. आणि असं जे आहेत ना धीर हा असं म्हटलं आहे. धीर म्हणजे ज्ञानी पण आहे, आणि असे जे आहेत जाणून घेणारे असे धीरा. धीरा अस्मान लोकात प्रेत्य, हे ज्ञानी लोक काय ते प्रेत्य म्हणजे त्याचं त्याग करून देतात त्याचा, आणि अमृता भवंती, अमर होतात. अमर होतात म्हणजेच काय की परमात्मा तत्वाला जाणून घेतात. आणि मग पुढे सांगतात, तेच पुढे अतिशय सुंदर आणखीन वर्णन केलं त्याचंच. कशाचं आता वर्णन करायचं आहे, कशाचं तर म्हणे त्याच्यातल्या शक्तीचं. आता इलेक्ट्रिसिटीचं साधी स्थूल आहे इतकी, तरीसुद्धा आपण तिचं वर्णन नाही करू शकत हे ना. शक्तीचं वर्णन करू शकतो का, एनर्जीचं? अशी ही एनर्जी असं दाखवू शकतो का, नाहीच दाखवू शकत, त्याला सांगावं लागतं. आणि त्याची व्याख्या पण अशीच आहे की काय होते, एका स्वरूपातनं दुसऱ्या, ती काय होते एनर्जी ही एका फॉर्ममधनं दुसऱ्या फॉर्ममध्ये जाते. म्हणजे कायनेटिक एनर्जी ती कशी एका फॉर्ममधून दुसऱ्या गेले, तर म्हणून ती एनर्जी आहे, नाही असं नाही म्हणतात. तशी ती आता समजा आपण ते पाण्याच्या ह्याच्याने जर विद्युत बनत असेल तर ते पाण्यात ते चक्र चालतं, ते कायनेटिक एनर्जी. ती कशात झाली, इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली. मग आता हे तसंच, आता ही कन्वर्ट वगैरे नाही होत, पण सांगायचं तत्व असं की म्हणजे आता ही एनर्जी आहे, ही दाखवता येत नाही, म्हणजे सांगता पण येत नाही, वर्णन पण करता येत नाही, पण तरीसुद्धा ऋषीमुनी आपल्या याच्यापर्यंत म्हणे न तत्र चक्षुर्गच्छति. म्हणे जर डोळ्याचा डोळा आहे, कानाचा कान आहे, मग कान बघू शकता का त्याला, पण कानाचा कान येतो, वाणी बोलू मग म्हणून म्हणे न तत्र चक्षुर्गच्छति न वाक् गच्छति न मनः न विद्मः. म्हणे ते जाणू शकत नाही, मनही त्याला जाणू शकत नाही. जरी ते डोळ्याचा डोळा आहे, मनाचं मन आहे, कानाचं कान आहे, तरीसुद्धा त्याला आहे ना म्हणे ट्यूब जाणू शकते का, हां ट्यूब नाही जाणू शकत त्याला. जसं गुरुदेव टॉर्चचं उदाहरण द्यायचे, ते टॉर्च आहे ना बॅटरी, त्याच्यामध्ये सेल टाकलेले असतात, पुढे बल्ब असतो, तो बल्ब कशामुळे पेटतो तर ते बघायला जो गेला तो बघता येईल का, त्या सेलमुळे पेटतो. म्हणजे तर बल्ब म्हणेल की बल्ब बघू शकतो का त्यांना, नाही बघू शकत. तसंच न तत्र चक्षुर्गच्छति न वाक् गच्छति न मनो न विद्म न विजानीम अथ एतद अनुशिष्यात. आणि अशा तऱ्हेने ते सांगतायत की हे जे आहे ना डोळे तिकडे जातच नाही तिथपर्यंत, जरी डोळ्याचा डोळा असलं तरी, वाणीचं वाणी असलं तरीसुद्धा. म्हणजे त्याच्या शक्तीने वाणी आहे, पण ती वाणी त्याचं वर्णन पण करू शकत नाही, त्याच्यापर्यंत जाऊही शकत नाही, त्यांनी जाणूही शकत नाही, मन पण नाही जात. म्हणे मनसानं म्हणू ते आपण बघितले. मग आता म्हणे न विद्म, ते आपण जाणू शकत नाही. न म्हणजे आम्ही, ते आम्ही आपण जाणू शकत नाही, आपण म्हटलं तरी चालेल, आपण जाणू शकत नाही. म्हणजे ते काय, ते म्हणजे काय, जे कोणाच्यामुळे होतं ते तुझे प्रश्न विचारला ते. आता हे तर अशा तऱ्हेने शिष्यांना सुद्धा ते सांगता येत नाही. कसं दाखवता येईल डायरेक्ट, जे स्थूल नाही आहे, सूक्ष्म आहे, त्याच्या पलीकडचं आहे, ते कसं दाखवता येईल, कारण हे इंद्रियांच्या पलीकडचं आहे ना. म्हणे अन्यद एव तद विदितात अथ अविदितात अधि. एवढे अशा तऱ्हे माहीत असलेलं आपल्याला आणि माहीत नसलेलं ह्याच्याही पलीकडचं आहे ते. कारण माहीत असलेलं आपण कसं करतोय तर म्हणे मी ज्ञेय वस्तू, ज्ञाता आणि ज्ञान. आता ज्ञेय वस्तू अशी नाहीच आहे ती, आता ज्ञेय होऊ शकतं का ते नाही होऊ शकत, म्हणून त्याचं वर्णन इतकं सुंदर करतायत इथे. म्हणे इति सुषुम पूर्वेशाम, असं आम्ही ऐकलं आहे. आणि हे कुठून ऐकलं आहे, गुरुच्या मुखातून, परंपरेतनं. ह्याला म्हणतात आगम. आगम आणि निगम. काय काय ठिकाणी आगम म्हणजे आपण श्रुती म्हणतो, श्रुती कशी ऐकली जाते गुरूंच्या मुखातनं, मग नंतर अशी. आता हे आगम, निगम म्हणजे पण वेदच. आता म्हणजे ज्यावेळेस गुरु सांगतात आहे ना, तर ते काय सांगतात तर श्रुतीत सांगितलेलं सांगतात. काय सांगतात की त्यांच्या गुरूंनी सांगितलेलं सांगतात. मग त्यांनी पण असंच वर्णन ऐकलेलं आहे त्याचं.
म्हणून आम्ही असं ऐकलेलं आहे, असं आम्हाला सांगितलं गेलेलं आहे कोणी आमच्या गुरुजनांकडनं, पूर्वी जे होते त्यांच्याकडनं, येन तत् व्याचचक्षिरे, जे आम्हाला शिकवलं गेलेलं आहे. आणि म्हणून त्याचं वर्णन करताना असंच सांगतायत, द्रष्टाचं कधी वर्णन होऊ शकतच नाही, तो द्रष्टा आहे. आणि द्रष्टा म्हटलं तर तो दृश्यच होऊ शकत नाही कधी. द्रष्टा कधी दृश्य होईल का? नाही होणार. तर त्याच्यात म्हणून पुढे सांगतायत, यद वाचा अनभ्युदितम येन वाग अभ्युद्यते तदेव ब्रह्म तम त्वं विद्धि न इदम यद इदम उपासते. आता हे या उपनिषदामध्ये 4 खंड आहे बरं का. आणि त्या 4मध्ये पहिल्याच्यामध्ये आत्म्याबद्दलच सांगितले. आता हे पण सांगतात, हे आत्म्याचीच विशेषता सांगतात. आता ही तर म्हणजे पहिल्या 2 खंडांमध्ये तेच सांगितले, गुरु शिष्य संवाद आणि आत्म्याच्या विशेषताबद्दल. 3ऱ्या खंडामध्ये तर उपाख्यानच आहे. उपाख्यान म्हणतो आपण त्याला, आख्यान म्हणतो त्याला, किंवा यक्ष प्रश्नातनं सांगितलं आहे. हे कसं पलीकडचं आहे. कारण उपनिषद असं होतं की तिथे गुरूंच्या समोर जाऊन बसायचे, म्हणायचे आम्हाला उपनिषद सांगा. मग गुरु सांगायचे, जे ज्यांना कळायचं ते निघून जायचे ध्यानासाठी. मग बाकीचे म्हणायचे परत सांगा, परत ते सांगायचे. मग आता ते परत ते ज्यांना कळायचं ते निघून जायचे, ते म्हणायचे परत सांगा. उरलेले म्हणायचे परत सांगा आम्हाला. मग गुरु सांगायचे त्यांना. आता त्यांना ज्यांना आकलन झालं ते गेलेत निघून, कारण त्यांना कळलं. कारण इथं मौन व्याख्या प्रकट, म्हणजे आता इथे अशा जणांनी जे म्हटलं अजून सांगा, मग त्यांना कळण्यासाठी. मग हे जे सुंदर असं रूपकात सांगितलं आहे यक्ष प्रश्न, यक्ष आणि म्हणजे तो यक्ष आहे तो प्रश्न विचारतो, मग इंद्र आदी सगळ्या त्यांचे अग्नी आणि वायुदेवतांना सांगतो, आणि मग इंद्र स्वतः आल्यावरती मग ते कळतं. ते यक्ष तर अदृश्य, म्हणजे असं ते प्रकरण आहे. आता आपलं होईल नाही होईल म्हणून आज थोडंसं त्याचा स्पर्श करून जाऊ. 2 दिवस आहेत. मग आता 4था मंत्र तर मग परत आता म्हणजे तेच सांगितलेलं आहे त्याच्यासमोर. आता इथे उपनिषदाचा विषय काय आहे? ब्रह्मविद्या, आत्मविद्या. उपनिषदाचा विषयच तो आहे. आता इथे विचारलेलं जसं आहे शिष्याने, कारण शिष्याच्या मनातला प्रश्न आहे, इथे विचारताना दिसत नाही पण तसाच आहे, कारण प्रश्न रूपात विचारले. मग त्याचं उत्तर देताना आता 4थ्या मंत्रात ते आधी तर सांगितलं स्पष्ट, जसं अर्जुनाला पण गीतेत सांगितलं बरं का. 2ऱ्या अध्यायात स्पष्ट ज्ञान सांगून दिलं भगवंतांनी, पण तरीसुद्धा अर्जुनाला अजून पटलं नाही म्हणून परत सांगितलं 18 अध्याय हे ना. मग आता तसंच असतं इथे पण. आता सांगतायत अजून उकलून सांगतात, आम्ही असंच ऐकलेलं आहे, कारण त्याचं वर्णन होऊ शकत नाही. मग म्हणे यद वाचा अनभ्युदितम, जे वाचेने अभ्युदितम म्हणजे वर्णन करू शकतं, अनभुद्यतम म्हणजे वर्णन नाही करू शकत, किंवा वाचेने व्यक्त केलं जाऊ शकत नाही, त्याचं वर्णन वाणीने होऊच शकत नाही. कारण जे वाणीला प्रकाशित करतं ते कसं काय वर्णन करेल? म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे. ते सगळा अल्बम बघत असतात, तो मुलगा येतो, आई मी कुठं होतो लग्नात तुमच्या, हे की नाही? ते म्हणतात हो तू लग्नात नव्हता ना, मग काहीतरी उत्तर देतात, तू इकडे तसं होतं तसं काय सांगता, अरे तेच तर कारण आहे तुझ्या जन्माचं, हे नाही? मग तो कसा असेल, तो मुलगा कसा लग्न बघेल ना, तसंच आहे. म्हणे जे वाचेने व्यक्त केलं, ज्याच्यामुळे वाचा व्यक्त होते ते कसं काय वाचा बघू शकेल, म्हणून म्हणे त्याचं वर्णन केलं जाऊ शकत नाही. येन वाग अभ्युद्यते म्हणे ज्या योगे, म्हणजे आता म्हणे यद वाचा अभ्युदितम येन वाचा अभ्युद्यते, म्हणजे ज्याचं वाणीने वर्णन होऊ शकत नाही पण ज्याच्यामुळे वाणी वर्णन करू शकते, हे ना. ते प्रल्हाद नाही ध्रुवाने म्हटलं होतं ना, योंत प्रविश्य मम वाचा मी माम, हां तसं हां. म्हणजे माझी वाणी जी बोलते ती तुमच्याच त्याच्यामुळे, त्या शक्तीमुळे. तसंच आहे इथे तेच सांगतायत. अरे वाणी नाही बोलू शकत, ते त्याचं वर्णन कोणाचं नाही करू शकत आहे, ज्याच्यामुळे वाणी बोलते त्याचं ते वर्णन करू शकत नाही. जसं मुलगा आईवडिलांच्या लग्नाचं वर्णन नाही करू शकत. थोडक्यात काय आहे, तो त्याच्यामुळे, हे खूप स्थूल आहे, पण इथे म्हणे त्याच्या शक्ती, त्याच्यामुळे चालतं, त्याच्या अस्तित्वामुळे. म्हणून मग तदेव ब्रह्म त्वं विद्धि, इथे ना सोपाधिक ब्रह्म आणि निरुपाधिक ब्रह्म असं म्हटलं. उपाधीसहित आपण जाणतोय म्हणून ते दिसत नाही, आपण उपाधीने त्याच्यामुळेच तर प्रकटीकरण आहे, त्याच्यामुळेच सगळं चालतंय, पण आपण जाणतोय का नाही. मग तिथं पण म्हणून म्हणतायत की जे असं ब्रह्म आहे तेच ब्रह्म आहे,
पण उपाधीच्या साह्याने सांगावं लागतं वर्णन करताना. म्हणून म्हणे तेच केवळ ब्रह्म आहे असं तू जाण. पण यत एतत् इदम, सॉरी इदम आहे, न इदम, इदम म्हणजे हे जे, न नाही, न इदम यद इदम उपासते. म्हणजे जे काही आता तू हे जे ज्याची उपासना करतो, न इदम ते नाही. म्हणजे असं ब्रह्म तू जाण की जे या वाणीलाही प्रकाशित करणार आहे, ज्याला वाणी पण वर्णन करू शकत नाही असं तू ब्रह्म जाण, ना की तू ज्याची उपासना करतो, है ना. जे व्यक्त स्वरूपात आहे ते नाही, म्हणजे उपाधी सहित आहे ते नाही. म्हणजे आता इथे सगळ्यात हा जो शिष्य आहे तो तर उपासना करतोच आहे, सगुणाची पण करतोच आहे. आणि अशा करताना त्याची तर श्रद्धा आहेच, विष्णूवरती आहे, शंकरावरती आहे, ज्याच्यावरती जेते, हे ना. म्हणजे मग आता ते जे आहे ना ते आत्मचैतन्य, खरं तर त्याचीच उपासना करतोय तू, पण ते तसं नाही आहे तू जशी उपासना करतोय. कारण तू उपाधी धरून काहीतरी आलंबन घेऊन करतोय, ते तू एवढंसंच समजू नको. ते ब्रह्म नाही आहे. कारण असंच होतं, आपण पुरुष सूक्त म्हणतो त्या याच्यात शालिग्राममध्ये किंवा त्याच्यात तेवढंच समजतो फक्त. भक्त पण आहे ना, तो तेवढंच समजतो, तो भक्त नाही आहे. सगळं व्यापक असेल तो परमेश्वर बरोबर सर्व व्यापक आहे. ते नामदेवांना पण आहे ना परत ज्ञान द्यावं लागलं, कारण नामदेव फक्त तेवढंच समजायचे, मी परमेश्वराशी बोलतो, त्या माझा देव बोलतो माझ्याशी, मी खाऊ घालतो. सगळीकडे आहे असं नाही, मलाच समजतं असं. म्हणजे ते भक्तीच्या भाषेत बोलायचं झालं तर. पण इथे म्हणे असं सत्यतत्वाचं वर्णन आणि निर्देश करू शकतात फक्त. जसं चंद्रशाखा नाही, त्या शाखेने त्या म्हणजे फांदीने फांदीच्या टोकाकडे बघ, आणि टोकाकडे बघ म्हणजे तुझं लक्ष ते काय आहे, ते चंद्र बघितला गेला पाहिजे, फांदीच नाही आहे काही सगळं. म्हणजे असं म्हटलं तर हास्यास्पद वाटतं, पण आपण तसंच असतो. कारण म्हणजे हे जे आहे ते असं जे तू त्याची उपासना करतोय ते ब्रह्म नाही आहे. म्हणजे तेच म्हणजे सर्वव्यापक असं ब्रह्म नाही आहे. जे लोक ज्याची उपासना करतात लोक ते नव्हे, ज्याचं वर्णन आता चालू आहे ते नव्हे असं सांगतायत. ते नाही तर सीमित होईल, सगळेच दोष याच्यात येतील, है ना. मग अशा तऱ्हेने म्हटले, अतिशय सुंदर. आणि खरं तर आहे ना हे ब्रह्म तत्व किंवा आत्मतत्व हे शाश्वत आहे, सगळीकडे आहे. आणि हे बघून जाणण्यासाठी तेवढं सूक्ष्मता होण्यासाठीच सांगतायत ते. कारण सूक्ष्मता प्राप्त करण्यासाठी बाकीच्या उपासना आहे ना, बुद्धीची आणि त्याची. मग तिथं आत्मतत्व सर्वव्यापी आहे, ते परिपूर्ण आहे, सगळ्यात भरलेले, त्याच्यामुळे सगळं चालतं. आपण चर्चा करतो त्याच्यात, पण तरीसुद्धा मूर्तीपूजा करतोच ना, आपलं इष्ट असतंच, ते सोडून द्यायचं असतं का नाही. शेवटी जरी मूर्तीपूजा केली तरी त्याच्यात शेवटचा अनुभव हाच असतो की तेच सगळीकडे आहे आणि तेच सगळं करतं, आणि ते मी भिन्न नाहीच आहे असं संतांचा अनुभव आहेच. मला ते फार आवडतं. तुका म्हणे, देव फाळसे गेलो मीच देव होऊन ठेलो, तुकाराम महाराजांचं. मग त्यांनी म्हणजे सगळेजण उपासना करतात, मग ते ब्रह्म आहे का? तर ते जे आहे, अरे तू जे रामाच्या मूर्तीत करतो ते रामाची मूर्ती नाही ब्रह्म, पण ते तत्व ब्रह्म आहे, ते सगळ्यांच्या हृदयात रमण करतंय ते. सर्वेस्मिन् हृदये रमंती असं म्हटलं ना, राम म्हणजे. मग आता विष्णू म्हणजे व्यापकत्वात विष्णू, विष प्रवेशने ज्याने सगळ्यात प्रवेश केलेला आहे तो विष्णू. पण आपण एवढंच असतं शालिग्राममध्येच फक्त. मग आता म्हणे जसं ह्याच्यातल्या तत्वाकडे तू बघ, कारण हळूहळू न्यावं लागतं. जसे ते लहान मुलं आपण शिकतो ज्यावेळेस अक्षर ओळख होते, अक्षर ओळख तर आधी नसतेच, आधी चित्रच दाखवतात. अननसाचा ते अननस बघितलं तर म्हणतं अननस, ए फॉर ॲपल. मग ते बाहेर म्हणजे आपल्याला पण दाखवत होते, त्याला ते गाय दिसली की मग ते तयारच झालं नाही अजून, त्याच्या अंतःकरणात वृत्तीच नाही झालेल्या त्याच्या. मग ते सारखं विचारतो हे काय आहे, मग सांगावं लागतं हे काय. कधी कधी आपण विचारले हे काय आहे तर ते पण म्हणते हे काय, कारण त्याची नाही तयार झालेली आकलन शक्ती. मग हळूहळू करतं की नाही. तसंच आहे इथे पण जो विद्यार्थी शिष्य आहे त्याचं अजून आकलनाची शक्ती नाही, म्हणून त्यांनी प्रश्न विचारला आहे. त्याचं तिकडे लक्ष करण्यासाठी किती सुंदर सांगतात. भक्ती पण करतात, मूर्तीपूजा त्याचा निषेध नाही केला इथे, उपनिषद निषेध नाही करत त्याचा, असं चुकीचा अर्थ पण कधी कधी काही जण घेऊ शकतात. पण भक्ती मार्गाचं पण खिल्ली पण उडवत नाही आहे. ते सांगता आहेत की भक्तीमध्ये सुद्धा ही भक्ती श्रेष्ठ आहे ना,
श्रेष्ठ म्हणण्यापेक्षा तीच खरी भक्ती की जिथं सगळीकडे परमेश्वर. म्हणजे तो तिथंच एवढासा सीमित नाही आहे, म्हणून सांगताय तिथे की परमेश्वराशी एकरूप व्हा तुम्ही. वेदांत त्याचं दर्शन घडवत आहे. आणि खरं तर इथे खूप सुंदरच प्रश्न विचारला आहे की मन कशामुळे प्रेरित होतं, कारण मनामुळेच तर सगळे गांजलेत. ठीक आहे. जोपर्यंत आपण त्या मनाच्या प्रमाणे भरकटतो इतका त्रास होतो. पण त्या मनामध्ये काय, मनाने सगळं मनन करण्याची किंवा मनामध्ये भरकटण्याची पण शक्ती कुणामुळे. आपण जसा विचार केला, अरे हे जे विचार येत आहेत ना एकामागून एक, त्याला बघणारा तो आहे ना, आणि त्याला म्हणजे त्याचा साक्षी तो आहे असं जरी विचार केला तरी लगेच ते निघून जातात, विचारपूस केले तरी. तसंच त्याच्याने प्रकाशित होत आहे असं सांगितलं. खरं तर ह्याचं केंद्रस्थान, आता म्हणे केंद्राचं पण केंद्रस्थान असं त्याचं वर्णन केलंय पुढच्या. यद्मनसा न मनुते येनाहुर्मनोमतं तदेव ब्रह्म तं विद्धि न इदं यदिदम् उपासते यन्मनसा न मनुते येनाहुर्मनोमतं तदेव ब्रह्म त्वं विद्धि न इदं यदिदम् उपासते. म्हणे यन मनसा न मनुते, परत तेच सांगितलं, मन ज्याचं मनन करू शकत नाही. आधी काय सांगितलं, कारण प्रश्नात असं होतं की नाही की म्हणे कुणामुळे हे मन काय होतं प्रेरित होतं आणि कुणामुळे या विषयांमध्ये जातं. केने शीतम पतती मनः. म्हणे मग वाचा प्राण, त्याचप्रमाणे उत्तर दिलं. आधी वाणीचं सांगितलं, कारण वाणीचं आधी सांगितलं, वाणीनेच वर्णन होतं सगळ्या एकमेकांची. वाणी महत्त्वाची, संवाद पण त्याच्यातच होऊ शकतो म्हणून सांगितलं. वाचा त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही, वाचेने वर्णन होऊ शकतं बरं का. मग म्हणजे ज्ञानेंद्रिय, इंद्रियांपेक्षाही मन सूक्ष्म आहे की नाही, मग मनाने होऊ शकतं का, तर म्हणे नाही. यन मनसा न मनुते, यन मनसा न मनुते, मनाने त्याची कल्पना करता येत नाही. म्हणे येन आहुर मनोमतम, पण मनाने त्याला मनन करता येत नाही, मनाने त्याची कल्पना करता येत नाही, मनाने त्याला जाणता येत नाही. पण मन ज्याच्यामुळे जाणू शकतं, मनाला ज्याच्यामुळे कळतं, हे ना, कळतं की नाही आपल्या मनाला. मन सूक्ष्म आहे, मन दाखवता येतं का, असं कुठे नाही. एका ठिकाणी मन नाही आहे बरं का, पण आपण म्हणतो माझं मन हृदयावरती हात ठेवतो, आणि ते लपडप करणारं हृदय म्हणजे पण आध्यात्मिक हृदय नाही आहे. मन आणि बुद्धी जिथं ऐक्य होतं ते हृदय आहे. त्याला चित्त पण म्हटलं. चिंतनम करतोय ती चित्त जरी असलं तरी चित्त म्हणजे मन बुद्धी एकत्र. आता म्हणे इथे मन कसं आहे, तर म्हणे ह्या सगळ्यात व्यापक आहे शरीरामध्ये. कसं हो, तर तुमचा एक केस सोडू द्या फक्त असा खाली मागे आपण बसले, तुम्ही कोणीतरी वेणीतला एक केस उडला, आपल्याला कुठं जाणवलं म्हणे नाही बुद्धीला ते जे मेंदू आहे, मेंदूने संवेदना दिली, हे केलं. अरे पण ते मनाच्याच मार्फत तू हे केलं ना, आणि मग तो बघतो आणि तर बघतो पाठीमागे खूप आडदांड माणूस किंवा बाई आहे, बोलत नाही कारण उगीच आहे ना. म्हणजे आता बघा, त्याला जी शक्ती मनाला मिळते, ये ना आहुर मनोमतम, पण मनाला ज्याच्यामुळे कळतं, वर्णन किती सुंदर केलं आहे. मन ज्याचं मनन करू शकत नाही, मन जे देखील त्याची कल्पना करू शकत नाही किंवा मनाने जाणूच शकत नाही, पण मनाला ज्याच्यामुळे कळतं तदेव ब्रह्म, ते ब्रह्म आहे. तुम विद्धी, ते तू जाण. पण न इदम यदि इदम उपासते न इदम म्हणजे ते नाही की ज्याची लोक हे म्हणून असं. आता इदम 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 हे आपल्याला जो अनुभवायला येतं. आणि आता इदम उपासते, मी याची उपासना करतो उपासते सांगितलं तिथं. म्हणजे मनाने ज्याची कल्पना करता येत नाही, पण मन ज्याच्यामुळे कल्पना करू शकतं त्यालाच ब्रह्म, तेच ब्रह्म आहे असं तू जाण. ज्याची लोक उपासना करतात ते नाही. म्हणजे त्याच्यात जी सीमितता होती ती किती पटकन बाहेर काढली.
ही उत्तर देण्याची शैली आहे, ही समजून सांगण्याची शैली ऋषीमुनींची, की त्या शिष्याच्या स्तरापर्यंत येऊन सांगतायत हे ना. आणि गुरुदेव तर इतकं सुंदर ह्याच्यात वर्णन करतात की त्यांची जी कॉमेंट्री त्यांनी काय सुंदर सांगितली आहे. कारण हे स्थूल शरीरापेक्षा सूक्ष्म इंद्रिय आहे, इंद्रियापेक्षा अंतःकरण म्हणजे मन सूक्ष्म आहे. आणि हे जे मन आहे ना, मन तरी जाणू शकतो का हो त्याला? तर म्हणे नाही, मनाने तर पण नाही जाणू शकत, कारण मनच त्याचं कार्य आहे. कारण मन उपाधी आहे आणि मनाला चालवणारं कोण आहे? तर ते अशा तऱ्हेने सांगितलं. आणि इतक्या सुंदर सांगतायत की उपासना करण्याचा इथे विरोध नाही केलेला आहे, उपासना करायलाच सांगितली आहे. आणि इथे अशा तऱ्हेने सांगतायत गुरु की अरे तू जे आहे, तू जेवढं सीमित समजतो ते नाही, त्याच्यापेक्षाही पलीकडचं आहे. खरं तर आता सांगितलं आहे इथपर्यंत, पण ह्याच्या पुढे पण परत सांगतायत एकेका इंद्रियांबद्दल है ना. बघा, जसा प्रश्न विचारला होता तसं मन केनचित्तं मनम सांगितलं, वाणी, माता चक्षु. आता इथे इथे आहे ना, हे जे आहे याचं आत्म्याचं वर्णन किंवा ते काय आहे हे आकलन होणं एवढं सोपं नाही आहे, कारण तो मनबुद्धीचा विषय नाही आहे. आता जो मनबुद्धीचा विषय नाही आहे, वाणीने ज्याचं वर्णन होऊ शकत नाही आहे, ते सांगणं किती अवघड आहे. पण तरीसुद्धा ते सांगतात. आणि तिथं कसं सांगतायत? शब्दांनीच सांगतात, शब्दांनी ज्याचं वर्णन होता येत नाही ते. आता शेवटी आपण बघू ते कसं. तर म्हणे अशा तऱ्हेने यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुगशी पश्यति, हां, चक्षुंगशी पश्यति तदेव ब्रह्म त्वं विद्धि न इदं यद इदमुपासते यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुंगशी पश्यति तदेव ब्रह्म तद्विद्धि त्वं विद्धि न इदं यदिदमुपासते. आता अतिशय सुंदर सांगताय तिथे की म्हणे यत् चक्षुषा न पश्यति. आता सहज प्रश्न विचारला तो, ह्याने बघितलं जातं का? नाही, मनाने पण जाणलं जातं. आणि प्रश्न करताना तो सूक्ष्मतेनेच करायला असं. सुमन सूक्ष्म आहे, चक्षु नाही सूक्ष्म, तरीसुद्धा ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. आधी कर्मेंद्रिय विचारलं, वाणी जाऊ शकत नाही कर्मेंद्रिय. हो, पण कर्मेंद्रियाच्या मार्फत तो वाणीच म्हणजे मनच असतं की नाही, मनच कार्य करतं त्याच्या पाठीमागे. म्हणून म्हटलं मनाने पण जाणू शकत नाही, कारण मनाला त्याच्यामुळे शक्ती मिळते. कारण सगळ्यांचा स्वामी कोण आहे? मनच स्वामी. तर मग अशा तरी म्हणलेत, तर मनाने नाही केलं असतं, तर मग डोळ्यांनी यच्चक्षुषा न पश्यति, जे डोळे पाहतात पण ते डोळ्याला पाहता येत नाही, म्हणजे डोळ्याने पण पाहता येत नाही. डोळ्याने तरी दिसतं का ते? तर म्हणे नाही, डोळ्याने नाही दिसत. मग काय? तर म्हणे ज्याच्यामुळे डोळे पाहतात ते आहे. म्हणे परंतु ज्याच्यामुळे डोळे पाहू शकतात, डोळ्याने पाहता येत नाही, पण डोळ्याला ते पाहण्याची शक्ती जे देतं, किंवा ज्याच्यामुळे बघू शकतात. आता ज्याच्यामुळे बघू शकतात ते, ज्याच्यामुळे ते महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्याच्यामुळे डोळे बघू शकतात, तदेव ब्रह्म, ते ब्रह्म आहे. आता ते तू ब्रह्म जाण. आता हा चक्षु इंद्रिय आहे, त्याची त्या इंद्रिय म्हणजे गोलक नाही, गोलकापेक्षा इंद्रिय सूक्ष्म आहे. आता इंद्रियापेक्षाही त्याच्यामुळे त्याला पाहता येतं, ते सूक्ष्म आहे ना. मग आता म्हणे मनामुळे पाहतो, साहजिक आहे. मन पण जर पाहू शकत नाही, मन पण जाणू शकत नाही, मग कोण? म्हणून मग ते विचारतात, डोळ्याने बघू शकतो, डोळ्याने पाहता येत नाही, पण डोळ्याला ज्याच्यामुळे पाहता येतं ते ब्रह्म आहे असं तू जाण. ना की ज्याची लोक उपासना करतात. आता हे फार मस्त आहे की जे स्थूल आपण व्यक्त रूपात उपासना करतो ना, त्याच्या पाठीमागे अव्यक्त तत्व तेच आहे.
असं हे सांगण्याचा उद्देश हाच आहे की फक्त तू जेवढंसं सीमित समजतोय, व्यक्त समजतोय तेवढंच नाही आहे, ते सर्व व्यापक आहे. ह्याच्याकडे लक्ष जाणं आणि तेच ब्रह्म आहे आणि तेच ते आत्मस्वरूप आहे म्हणून सांगतायत परत परत. खरं तर आहे ना, डोळ्यांना ऋषींना सांगण्याचा किती सुंदर प्रयत्न आहे की आधीच्या मंत्रात कल्पना देतात ते आणि परत त्याचा उलगडा करतात एकेका इंद्रियांचा. कारण सगळ्यांनाच तर नाही समजणार हे परत परत. आणि पुनरावृत्ती हा दोष आहे. आवृत्ती परत परत सांगणं हा दोष आहे, पण इथे हा दोष नाही आहे. उपनिषदामध्ये परत परत सांगितलं आहे, परत परत सांगणं हा दोष नाही आहे नव्हे. का नाही दोष आहे? कारण म्हणे ते आकलन होत नाही. आश्चर्यवत पश्यती कश्चितेन आश्चर्यवत वदती कश्चितेन. पण काय ते की म्हणे श्रुत्वापि अपि, ऐकल्याने सुद्धा जे विपरीत समजलं जातं किंवा जे जाणलं जाऊ शकत नाही ते काही आश्चर्य नाही आहे. कारण ते विषयच तसा आहे. वर्णन करता न येण्यासारखंच वर्णन करून सांगतो तो कसं कळेल. म्हणून आता एखाद्या मुलाला कितीही समजून सांगितलं तरी त्याला ते कळतच नाही मोठं. जसं ते लहान लग्नाला जायचं, मग लग्न म्हणजे काय असतं असं विचारलं तर त्याला काय लग्न, हां तिथे गेल्यावर ते सगळे भेटतील, तुला छान छान खायला मिळेल, छान छान कपडे घालायला मिळतील, मग खेळायला मिळेल, फटाके वाजवतील, मिरवणुकीत लागेल, तू मामाबरोबर घोड्यावरती बैस, असं त्याला मग त्याला तेच असतं. पण ज्याचं लग्न आहे, ज्यांचं लग्न होणार आहे त्यांना लग्नाचा अर्थ वेगळा, ज्यांचं लग्न ऑलरेडी झालं आहे त्यांना अजून लग्नाचा अर्थ वेगळा माहिती, जे संसार करून झाले त्यांना अजून त्याचा अर्थ वेगळा माहिती आहे की नाही. मग ते त्या सांगतात अगं असं नाही असं असतं, त्याला वाटते आहे काय सांग, पण तिला अनुभव आला होते. आई सांगत असते पण आईला मुलीचं पटतं का, पण तिथं गेलं मग त्यावेळेस तिला आठवतं आई बरोबर म्हणायची बरं का, मला आत्ता बरोबर त्याचं प्रचिती आली असं. म्हणजे आता ते अजून आकलनच नाही आहे. मग तसं तिथे विचारलं, चक्षुने डोळ्यांनी पण बघता येत नाही बरं का, एक डोळ्यांनी बघता येत नाही कारण डोळे उपकरण आहे आणि डोळे ज्याच्यामुळे बघू शकतात ना ते आहे आणि त्याला तू ब्रह्म समज. म्हणजे हा द्रष्टा आहे, शाश्वत आहे आणि एकच आहे आणि त्याचा तुला असा बाहेर शोध नाही घेता येणार. त्याची उपासना पण नाही करता येत खरं तर, कारण तोच तो आहे. अरे ज्याच्यामुळे आपण पूजा करू शकतोय तोच तो आहे त्याच्याकडे नाही लक्ष देत, तिकडे दुसरं. म्हणून इदम उपासते ते नाही आहे, न इदम ते नाही आहे, तर ते त्याच्या पाठीमागे आहे. तसं तो शाश्वत द्रष्टाच ब्रह्म आहे असा शोध घ्यायला पाहिजे. आणि हेच सत्यतत्व आहे, हे समजण्यासाठी परत वर्णन आहे. म्हणून हा वर्णन करणं हा दोष नाही आहे ना. मग ते वर्णन का करायचं, सारखं करायचं. म्हणजे श्रवणात एव कैवल्यम, ऐकूनच आपल्याला काय होतं, समजतं, आत्मतत्व समजतं. पण श्रवणात एव म्हटलंय, ऐकल्यानेच होतं. पण म्हणून नीट ऐकलं पाहिजे, म्हणून ते परत परत सांगतात. कारण सहज एकदा सांगून होत नाही, मग परत का सांगावं लागतं, कारण ते दृढ होतं. मग ते श्रवण मग ते चिंतनात येतं हे ना. श्रवणात एव कैवल्यम म्हणजे काय, श्रवण मनन निधिध्यासन अशी साधना आहे. त्याला जाणून घेण्याची साधना काय आहे, उपासना काय म्हणजे पद्धती काय आहे, ते श्रवण मनन निधिध्यासन. श्रवण केलं पाहिजे आणि कुठपर्यंत श्रवण केलं पाहिजे, जोपर्यंत मनन होत नाही. आणि मनन म्हणजे श्रवण केलंच पाहिजे, शेवटपर्यंत श्रवण केलं पाहिजे. कारण श्रवण म्हणजे श्रवणामध्ये पण मनन होतं. नंतर जे ऐकलंय त्याच्यावरती परत चिंतन करणं, जसं आपण करतो. बाहेर कोणी काय बोललं आहे त्याचं, किंवा मला कोणी सांगितलं असे तुमच्याबद्दल बोलले का, हो का माझ्याबद्दल असं बोलले, बघून गेले सारखं हे असे वागलेत माझ्याशी, हां मला त्यावेळेस कळलं नाही पण याच्या पाठी हा येतो होता का, असं आपण चिंतन करतो हे की नाही. तसं नाही. तर म्हणे मनन काय झालं पाहिजे, आता डोळ्यात न चक्षुषा न पश्यती येन चक्षुषी पश्यती, ह्याचं मनन झालं पाहिजे. मग हे मनन आहे ना, श्रवण जर चांगलं झालं असेल तर श्रवणच सगळ्यात मोठं साधन आहे बरं का. श्रवणासाठी सगळ्या साधनं झाल्या पाहिजे. पूजा, बाकीचे जप, हे सगळे आहे ना, तर आता कशासाठी झालं पाहिजे, आपलं मन एकाग्र आणि अंतर्मुख करण्यासाठी. आणि त्याच्याने श्रवणमंगल झालं पाहिजे. श्रवणच मुख्य साधन आहे आणि म्हणून परत सांगतायत ऋषी. म्हणजे त्याच्यामध्ये पुनरावृत्ती दोष नाही आहेत. आणि परत सांगण्याचा उद्देश असा आहे की प्रत्येक वेळेस, आणि बघा हे ज्ञान असं आहे ना की प्रत्येक वेळेस नवीन पैलू समजतो आपल्याला. किती वेळेस वाचलं तरी ते नवीनच वाटतं प्रत्येक वेळेस, हे ना, नित्य नूतन.
सनातन म्हटलंय त्याला. म्हणजे पुराण पण तसेच आहे, किती वेळेस आपण वाचले, किती वेळेस ऐकले तरी सुद्धा तरी नवीन नवीनच वाटतात. कारण ते ज्याच्याबद्दलचं वर्णन करतात ते सगुण जरी करत असेल तर तो कसा आहे, चेतन आहे ना. तसं इथं पण म्हणतायत की म्हणे असं यत् चक्षुषा न पश्यति येन चक्षुषी पश्यति तदेव ब्रह्म तं विद्धि, ते तू ब्रह्म जाण, न इदम यदिद उपासते. अशा तऱ्हेने इथं सांगितलं. सत्यतत्व त्याला कळलं पाहिजे आणि सत्यतत्वाचा दृढ निश्चय झाला पाहिजे. म्हणून श्रवण, मनन आणि निदिध्यासन, ती विपरीत भावना जाण्यासाठी निदिध्यासन आहे सतत सतत. पण श्रवण नीट झाल्याशिवाय नाही. श्रवणामध्ये माहितीच नाही आहे, असंभावना आहे, ती असंभावना दूर झाली, माहितीच नाही असं असू शकतं काय. मननाने काय होईल तर संशय दूर होतील जे काही आहे ते. आणि निदिध्यासनाने काय होईल, विपरीत भावना. हो सगळं सांगितलं ते सगळं पण आपल्याला अजून होत नाही, मग मीच एवढंच मानतोय, सीमितच मानतोय, ही काय विपरीत भावना आहे. बुद्धीचे कळलं आहे पण असं नाही. आणि अशा तऱ्हेने इथे सांगितलं. आता पुढचा इंद्रिय म्हणजे यत् श्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतं तदेव ब्रह्म त्वं विद्धि न इदं यदिदं उपासते. म्हणे यत् श्रोत्रेण न शृणोति, नाही येन श्रोत्रमिदं श्रुतं तदेव ब्रह्म तद्विद्धि. म्हणे यत् श्रोत्रेण न शृणोति, जे कानाने ऐकलं जाऊ शकत नाही. कानाने कसं ऐकलं जाऊ शकेल, नाही ऐकलं जाऊ शकत. आता म्हणे येन श्रोत्रमिदं श्रुतं, ज्याच्यामुळे हे कान ऐकू शकतात, तद ब्रह्म त्वं विद्धि, ते ब्रह्म आहे, तेच फक्त ब्रह्म आहे, तू जाण. निश्चय करता येतं. तद्विद्धि, तू जाण. आणि तत् एव, तेच एव म्हणजे तेच, च मराठीत चच म्हटलं जातं किंवा निश्चयात्मक. ही असं वही हिंदीत म्हटलं तर वही ब्रह्म आहे. तर आता च आपण मराठीत च म्हणतो. आता म्हणे ना ते स्वामीजी महाराज मस्त म्हणायचे, हवाच मृग तो मला सीते. च म्हटलं की म्हणजे पाहिजे. आता इथं पण म्हणे तत् एव, तेच फक्त ब्रह्म त्वं विद्धि, तेच ब्रह्म आहे. कुठलं, जे कानाने ज्याच्यामुळे कान ऐकू शकतो तेच ब्रह्म आहे, दुसरं नाही. मग तेच फक्त ब्रह्म आहे असं तू जाण ना, की त्याचं उपासना केलं जाऊ शकतं. आता बघा कान कधी ऐकतात, गाढ झोप लागली तर ऐकता का? समजा इथं सगळे बसले तर एखाद्याला झोप लागली तर काय सांगितलं समजेल का? अरे कान तर आहे तिथे, ते पण बसलेले शरीर आहे तिथे, सगळे आहे, पण कुठं ऐकता कुठे का? मुळे नाही मन झोपलं होतं. काय झोपलं होतं? मन बुद्धी झोपली होती म्हणून. आता मन बुद्धी झोपली होती आणि शरीर होतं म्हणजे सूक्ष्म शरीर झोपलेलं आहे, शरीर आहे, स्थूल शरीर आहे, ते चैतन्य पण आहे आतमध्ये, ते आत्मतत्व. पण तरीसुद्धा त्यांनी ऐकलं का? त्याचा संबंध तुटलेला आहे तिथे, हे ना. जसं आता इलेक्ट्रिसिटी तिथे वायर लूज झाली आणि तिथनं आपलं किंवा त्यांनी कापलं, बिल नाही भरलं, कापली वायर. मग आता इथं सगळे उपकरणं आहे, इथपर्यंत आलेलं पण आहे, मीटरपर्यंत पण येतं आहे, पण तिथूनच काढलं ना, येईल का इथपर्यंत? तसंच आहे. बडे हे कान ज्याच्यामुळे ऐकू शकतात, कानांना ऐकण्याची शक्ती ज्याच्यामुळे मिळते ते ब्रह्म आहे. आणि म्हणजे इंद्रिय आहे आणि इंद्रिय तिथे स्थूल शरीरात इंद्रियाचा गोलक दिसतंय, पण जे सूक्ष्म शरीराचं इंद्रिय आहे त्याचा संबंध तुटलेला आहे त्याच्या आकर्षाशी, त्या चैतन्याशी. ते चैतन्य पण आहे, मग ऐकता नाही येणार. तसंच आहे. किंवा माणूस मेल्यानंतर ऐकता येतं का? एखाद्याला आपण भेटायला गेलो तो झोपलेला आहे, त्याला भेटता येतं का? कारण त्याचं मन आणि बुद्धी तिथे अवेलेबल नाही, सगळे इंद्रिय आणि शरीर आपल्या समोर पडलेले आहे, त्याची काहीच व्यवहार करता येत नाही. फार तर त्याला असं चापट मारू शकतो, ते पण त्याला समजतच नाही. खूप गाढ झोपेत असेल तर किती पण हलवा, किती पण चापटा मारा, समजत नाही. धावधाव असं करावं लागतं, काय करावं लागतं. मग ऐकलं जातं. मग कसं काय ऐकलं तर म्हणे आता ती शक्ती त्याच्याशी संबंध जोडला गेला. ते मन होतं ना जे मध्ये काम करणारं,
जे दोघांचा दुवा आहे कसला, इंद्रियांचा आणि त्याच्या मार्फतच करतं, किंवा बुद्धीच्या मार्फतच ते चैतन्य काम करतं. म्हणजे आता ते जे आहे आत्मतत्व ते जे आहे ना ते ब्रह्म आहे. ते म्हणून तू जे काय ध्वनी ऐकणारं, नाद ऐकणारं, आणि परत नुसतं ऐकतच नाही, ते पण समजून घेतं, त्याचं विश्लेषण पण करतं. अरे कुठून आवाज आला, कसला आला. जसं काल प्रवचन चालू होतं आणि एकदम काहीतरी वाजलं, मला वाटलं स्पीकरमधनं आला का, तर वरती चालू होतं, काहीतरी सुरू केलं होतं त्यांनी मिक्सर, आहे ना. मग आता आपण लगेच समजतो कशाने, त्याच्यावरती विश्लेषण पण करतो. मग हे सगळं चालतं ज्याच्यामुळे ते. पण इथे एक इंद्रियांचं नाव घेऊन सांगितलंय बरं का, एकदम सगळं नाही सांगितलंय. म्हणून आता हे जे काय कान आहे ना, आता हे दोन्ही आधी कर्मेंद्रिय सांगितलं आणि मनाने सांगितलं. मन पण त्याची कल्पना करू शकत नाही, पण मनच ज्याच्यामुळे जातं. मग नंतर चक्षु सांगितले, डोळे. आता कान सांगितले, ज्ञानेंद्रिय, 2 ज्ञानेंद्रिय सांगितले, एक अंतःकरण मन सांगितलं आणि एक वागेंद्रिय सांगितलं. आता म्हणे हे चालतं कशाने हो, ते म्हातारे असतात ना, बघतात चालू आहे का, हां चालू आहे. आजारी वगैरे खूप म्हातारे असे असले ना की सगळ्यांना भीती वाटते, आधी जाऊन पाहतात श्वास चालू आहे की नाही. अरे हालतच नाही आहे ते, काय चालत नाही ते बघतात, हां आहे 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 बरं काय असं करतात की नाही. लगेच हात नेऊन बघतात. समजा काही हे ॲक्सिडेंट वगैरे झाला तरी लगेच सगळेजण इथं हात देतात. हां ठीक आहे, गरम लागते. आणि जोपर्यंत ते आहे तोपर्यंतच गरम असतं, नाहीतर मग काही नाही. ते प्राण आहे तोपर्यंत ठीक आहे, म्हण नाही तर बार्याम बिब्यती तस्मिन काय म्हणे इतकं प्रेम माझी बायको काय नको म्हणे. ती सुद्धा घाबरते, आधीच टाकतेच खाली. ते जाणार असतात आधीच खाली टाकतात, है ना. मग ते जे आहे ना त्याच्याबद्दल सांगितलं. म्हणजे ते म्हणजे काय, प्राण. यत् प्राणेन प्राणिती येन प्राण प्रणीयते तदेव ब्रह्म त्वं विद्धि न इदं यदिदम् उपासते यत् प्राणेन प्राणीति येन प्राण प्रणीयते तदेव ब्रह्म त्वं विद्धि न इदं यद इदम उपासते. म्हणजे यत प्राणेन न प्राणीती, श्वसन क्रियेने किंवा ज्याचा श्वासोच्छ्वास करता येत नाही, प्राणाने पण त्याला समजून घेता येत नाही. येन प्राण प्रणीयते, पण ज्याच्या योगे श्वासोच्छ्वास चालतो. हे बघा, मनाचं आणि प्राणाचं पण खूप रिलेशन आहे, पक्क नातं आहे. प्राण जसे म्हणजे मनामध्ये जसे भाव असतील किंवा बुद्धीमध्ये जर खूप चंचल असेल तर श्वास, किंवा राग आलेला, क्रोध म्हणजे मराठीतला राग, क्रोध आला असेल तर प्राण जोरजोरात चालतात, नाही की नाही. म्हणजे त्यांचा संबंध आहे, आपण बघतो, शिकलो पण आहे. म्हणजे आता हे जे प्राणाने मनाला नियंत्रित करता येतं, नियंत्रण करता येतं. कसं, जाल पक्षीवत रोध साधनम. जसं त्या पक्षावरती जाळं टाकलं तर काय होईल, तो अडकतो. पण जर समजा त्या जाळं काढून घेतलं तर उडून जातं. तसं त्या मनाला या प्राणायामाने, आता सगळेजण प्राणायाम करतात, प्राणायाम आपला विषय नाही पण सांगते फक्त याच्यासाठी. प्राणायामाने आपल्याला वाटतं अरे वा किती कंट्रोल केलं. श्वास घ्या, सोडा, उजव्या नाकपुडीने घ्या, डावीने सोडा, अनुलोम विलोम सगळं. मग कुठली नाकपुडी चालते ते शोधा, मग कसं शोधा, सगळं ते ठीक आहे. श्वसनक्रिया पण अरे श्वासाने जाणता येतं का त्याला, मनावरती नियंत्रण करता येईल, मन शांत करता येईल त्या प्राणांनी, पण ते पण तात्पुरतं आहे ना. तसं तर म्हणे मनाला कसं कंट्रोल करता येईल, त्यामुळे विचारांनी, बुद्धीने पण करता येतं बरं का. मन कशाच्या आधीने बुद्धीच्या योग्य विचार दिला तर मन तिथं कंट्रोल होऊ शकतं. पण तरीसुद्धा म्हणजे येन प्राण प्रणीयते, ज्याच्यामुळे ज्याच्या योगे हे श्वासोच्छ्वासाची क्रिया चालते ते. आता बघा, आपण म्हणतो आपण त्या प्राणायाम करतो, आपण कंट्रोल करतो, पण कुठपर्यंत.
सतत प्राणांकडे आपण जसं सतत चिंतन करतो तसं सतत श्वासाकडे लक्ष द्या. श्वासच ही मोठी मोठी शक्ती अशी योगाच्या पहिल्यांदा असं क्लासमध्ये सांगतात. आणि जर तुम्ही श्वासाला जिंकलं, श्वासाकडे लक्ष दिलं तर मग किती कॉन्सन्ट्रेशन, सगळे कार्य नीट होतात, सगळं करता येतं. पण ठीक आहे, अरे पण तो श्वास ज्याच्यामुळे चालतो ते तिकडे तर लक्षच देत नाही. योगात तिथपर्यंतच शिकवतात, पण त्याच्या पुढचं इथं आहे. म्हणजे श्वास कोणामुळे चालतं? श्वसनक्रिया चालू आहे, श्वासोच्छ्वास चालतो. फार फार तर तुम्ही श्वासोच्छ्वासावरती कंट्रोल करू शकाल, तर श्वासोच्छ्वासावरती कंट्रोल करून मनाला शांत करू शकाल. मन एकाग्र होईल, जिथं लावायचं तिथे लागेल, किंवा मनाने जाणू शकाल श्वास काय कसं चालू आहे. पण श्वासाने जाणू शकणार नाही त्याला. ज्याला ज्याच्यामुळे श्वास चालतो, जेव्हा प्राणी येते, प्राण मुख्य आहे ना, आणि या प्राणच जातो की नाही या स्थूल शरीरातनं सूक्ष्म शरीराला घेऊन. मनःष्टाणी इंद्रियाणी प्रकृतिस्थाने कर्षती. पण समजतं कसं प्राण, आणि आपण काय म्हणतो, जीव गेला, प्राण गेलाय, प्राण गेले असंच म्हणतो की नाही. म्हणजे ते प्राण पण निघून जातात. म्हणजे नक्कीच त्या प्राणांना पण चालवणारं कोणीतरी असलं पाहिजे की नाही, आहे ना. मग ते प्राण ज्याच्यामुळे चालतात, श्वासोच्छ्वास ज्याच्यामुळे चालतो, पण श्वासांमुळे ज्याला जाणता येत नाही, श्वासोच्छ्वासामुळे ज्याला जाणता येत नाही, किंवा असं जे आहे ते ब्रह्म आहे, तेच तू जाण असं सांगितलं. आता म्हणे इथं इति प्रथम खंड. चला पहिला खंड तरी झाला, नाही तर सगळेजण एवढं मोठं उपनिषद आहे, किती घेणार आहे, किती होईल, संपेल की नाही. आता कसं संपवायचं? म्हणजे संपवण्यासाठी आलेच नाही मी, सांगण्यासाठी आले. म्हणजे आता आपण चिंतन करण्यासाठी आलं, संपायसाठी थोडी झालं. चिंतन तर करायचं तर सुरू झालं पाहिजे ना. म्हणजे इथे अशा तऱ्हेने ह्या खंडामध्ये अतिशय सुंदर सांगतायत ऋषींनी. प्रत्येक ह्याच्यावरती आपल्या इंद्रियांच्या ह्याच्यानुसार सांगितलं. प्राणाने आपण प्रत्येक आपल्या शरीरातल्या अवयवावरती नियंत्रण करू शकू, है ना. ते करतात ना. मग इथनं असं मन गिरवतात किंवा श्वासा गिरवतात, असं म्हणजे शवासनात. मग मंद श्वसन झालं पाहिजे. फक्त श्वासाकडे लक्ष द्या. विचार आला तरी त्याच्याकडे बघू नका. म्हणजे विचार आला तरी विचार करायचा नाही, फक्त श्वास न्याळा, फक्त श्वास, फक्त श्वास. नाही तर आपल्याला वाटतं श्वासावरती नियंत्रण आपण केलं आहे, पण अरे तेवढं नाही आहे. आता बघा, हे जे आहे ना ते चैतन्याच्या संपर्कात आहे म्हणून सगळं आहे ना. आणि कसा संबंध या इंद्रिय आणि यांचा? आता ते आत्मबोधामध्ये तो श्लोक आहे, यथा लोह पिंडवत. म्हणे जसं लोखंडाचा गोळा आहे, तो लोखंडाचा गोळा आपण तापवला, अग्नीवरती धरला, तर लोखंडाचा गोळा गोल आहे. अग्नीला आकार आहे का? नाही. आणि लोखंडाच्या गोळ्याला आकार आहे. अग्नीला वजन आहे का? नाही. पण तो लाल लाल तप्त गोळा, त्याला आकार पण आहे आणि वजन पण आहे. पण तो लाल असतो का रंग त्याचा? नाही. तो कोणाचा गुणधर्म आला? अग्नीचा आला. आणि त्याच्यामध्ये उष्णता आहे का? गोळ्यामध्ये थंड येते लोखंड, पण हे आता कसं तप्त आहे. म्हणजे अग्नीच्या संपर्कात आल्यामुळे जसं आहे तसं हे जे इंद्रिय जे सगळे ते जडच आहे. ते त्याच्या संपर्कात आल्यामुळे, ज्याच्या संपर्कात आल्यामुळे हे सगळे काय करतायत, ते जे आहे ना ते ब्रह्म आहे, ते चैतन्य आहे, ते तू जाण. अशा रीतीने सांगितलं सगळ्या इंद्रियांच्या मार्फत. आता इथं म्हणे हे जे आहेत अशा तऱ्हेने सुंदर प्रकारे सांगतायत. या पहिल्या खंडामध्ये आत्म्याचाच विचार केलेला आहे. पण आत्म्याचा विचार करताना प्रश्न होता की हे कसं चालतं, कशामुळे चालतं. आणि म्हणजे तुम्ही विचार करायला लागलाय तो साधक, आणि त्याच्या मनात असा प्रश्न उठतो, कशामुळे बरं माझं मन चालतं, कुणामुळे प्रेरित होतो, कोण योजतं ह्या सगळ्या वेगवेगळ्या इच्छांमध्ये. उगीच इच्छा येते आणि आपण फकरू फुटतो त्याच्यामध्ये. मी ठरवलं होतं बरं का नाही करायचं, पण परत केलंच. मला माहिती आहे असं होते, वैतागच आला आहे मला, असं म्हणतो की नाही आपण, पण करतो परत. मग प्रश्न येतो, कुणामुळे करतो बरं?
आणि त्याच्या खरं तर ती वासना त्याचं हे आहे, पण ते पण कशामुळे कसं काय होतं, तर म्हणे खरं तर त्या आत्मतत्व आहे, आत्मतत्वाची शक्ती ती कशी आहे, हे सत्यतत्व आत्मतत्व सीमित नाही आहे, अमर्याद आहे, अपरिच्छिन्न त्याला म्हणतात. सीमा नाही आहे, शरीराला सीमा आहे, मनाला सीमा आहे, बुद्धीला पण मर्यादा आहे. सीमा म्हणजे मर्यादा, मर्यादा आहे ना. सगळ्यांचीच बुद्धी सगळा विचार करू शकते का? नाही करू शकत. मग त्याला सगळ्यांना मर्यादा आहे, पण त्याला मर्यादा नाही आहे. कुणाला? ज्याचं वर्णन करतोय त्याचं. आणि त्याची उपासना पण नाही आहे होऊ शकत. जशी तू करतोय ती तशी नाही होऊ शकत. खरं तर ती करतोय, तुझं उद्दिष्ट काय असलं पाहिजे ते. अशा पद्धतीने ह्या पहिल्या प्रथम खंडामध्ये सुंदरपैकी समजून सांगताहेत. आणि आतापर्यंत ज्या वेळेस सांगितलं तर ते काय कसं सांगितलं? औपाधिक उपाधीने सांगितलं. आता हे उपाधीनेच सांगावं लागतं, नाही तर सांगताच येत नाही. कसं? तर मग विचारलं होतं, आता ते जर सगळ्यांच्या पलीकडचं आहे, मग त्याचं वर्णन कशाला शब्दाने करायचं आणि कशाला त्याला उपाधीने सांगायचं? असाच प्रश्न गुरुदेवांनी विचारला होता. कुणाला? तपोनजी महाराजांना. म्हणे याची गरज काय? त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही, शांत बसले. नंतर असंच वर्णन, ते विसरून पण गेले गुरुदेव असा प्रश्न विचारला होता. म्हणजे एक दिवस असंच वर्णन चालू असताना म्हणजे त्यांना सांगितलं, ते आता परमगुरुदेव आहे आपले तपोनजी महाराज म्हणाले, तर गुरुदेवांचे नाव चिन्मया पाणी घेऊन ये मला. आता पहाटेच्या वेळेस एवढ्या त्या गंगोत्रीमध्ये शिकवत होते, एवढ्या थंड ठिकाणी पहाटे पाणी तरी प्यायला असं वाटतं का? आणि ते पण इतकं थंड. तर गुरुदेवांनी आपल्याला गिझरची सोय करून दिली, कारण त्यांनी सकाळी 3:30 वाजता गार पाण्यामध्ये डुबकी मारून आंघोळ केली आणि 3:30 वाजता चहा कॉफी तयार करून गुरूंसाठी थांबले बाहेर. आपल्याला सगळं मिळतं, तरी आपण देशात काय काय शोधतो, सगळं मिळतं की नाही. थोडं एक दिवस नाही मिळालं तर नाही झालं असं करतो. हे किती आसक्त देहात, पण त्याचा विचार करायचा आहे. आणि त्यांनी विचारलं होतं की यांची काय आवश्यकता, डायरेक्टच सांगायचं ना म्हणे ते आहे असं, हे कशाला वर्णन करून सांगायचं. तर मग ते तिथे म्हणे, त्यांनी म्हणले चिन्मया पाणी आण. ते म्हणून त्यांच्या मनात आला, तर विचार करणारे होते फार. ते गेले, पळत गेले आणि पाणी घेऊन आले. एक लोटा घेतला आणि त्यावेळेस काही असं काही पाणी भरून ठेवायचे मटक्यामध्ये किंवा याच्यामध्ये किंवा लोट्यामध्ये, किंवा डायरेक्ट जाऊन नदीवरून आणायचे. आजच्या सारख्या सोयी नव्हत्या तेव्हा. मग काय झालं, त्यांनी लोटा घेऊन पाणी घेऊन आले. आणि ते आल्याबरोबर त्याने ओरडले, मी तुला पाणी आणायला सांगितलं, लोटा कशाला आणला? आता का लोटा काय, आता मी पाणी कसं आणणार विदाऊट लोटा, लोट्याशिवाय? ते म्हणून पाणी आणायला सांगितलं, बरोबर आहे, पुटपुटायला लागले, पण पाणी मी लोट्याशिवाय कसं काय आणणार? अरे मी तुला पाणी सांगितलं, लोटा कशाला आणला परत? ते म्हणाले, मला फक्त पाणी दे, फक्त पाणी आण. मध्ये म्हणाले, फक्त पाणी कसं काय आणू गुरुदेव, लोट्याशिवाय पाणी कसं आणणार? मग ते हसलेत, माझे रागवून बोलले आधी, मग हसलेत. म्हणे जसं लोट्याशिवाय पाणी आणू शकत नाही ना, तसं त्या आत्म्याचा निर्देश पण त्या उपाधीशिवाय सांगू शकत नाही. आणि या उदाहरणाशिवाय, शब्दाशिवाय त्याचं वर्णन होऊ शकत नाही. जरी शब्द त्याच्यामुळे, आणि वाणीला पण तो प्रकाशित करणारा आहे, पण वाणी त्याला प्रकाशित करू शकत नाही, अशा अर्थाने हे सांगितलं. म्हणजे त्याच्यामुळे हे सगळे कार्य करतात, पण ते त्याला प्रकाशित करू शकत नाही. प्रकाशक कोण आहे? जसं सूर्य सगळ्यांना प्रकाश देतो, सूर्याच्या प्रकाशाने चंद्राला प्रकाश, चंद्र सूर्याला प्रकाशित करू शकत नाही, तसं त्या आत्मा सगळ्यांचा प्रकाशक आहे, पण त्याचे प्रकाशक दुसरे कोणीही नाही आहे, त्याच्यामुळे आहे. आणि ते ब्रह्म आहे, ते तू जाण. आणि असं सांगितलं, उपाधीत आत्म्याचं वर्णन केलं. कारण उपाधी सहज जाणू शकतो आपण, त्याला असं सांगितलं तर कसं काय जाणता येईल? म्हणून या खंडात जे काही सांगितलं ते बौद्धिकदृष्ट्या सांगितलं. आता ते जाणल्यानंतर त्याचा आता बुद्धीने जर, म्हणजे श्रवणाने काय होतं, बुद्धीत येतं, आणि बुद्धीने मग त्याचं मननामध्ये विचार केला जातो. मग अशा तऱ्हेने हे अध्यात्मामध्ये पण हे असं सुंदर ज्ञान ठसवण्यासाठी परत परत पण सांगितलं, परत परत सांगावंच लागतं. इथे तर दोष नाही आहे, त्याला अभ्यास म्हटलं जातं. पण हां, तर मग अशा तऱ्हेने इथं परत परत सांगणं म्हणजे हा अभ्यास झाला, आणि पुनरावृत्ती दोष नाही. ठीक आहे, जे असेल ते असेल. हां, हरिओम.
परत परत सांगणं हा दोष नाही आहे. म्हणजे इथं सांगितलं काय की हे सत्य तत्वच आहे, पण ते ह्या उपाधीच्या संदर्भाने त्याच्या सापेक्षतेने सांगितलं. जसं मन मनन करतं, कल्पना करतं, वाणी बोलते, डोळे इकडे तिकडे व्यवहार करताना सगळीकडे रूप बघतं, कान ऐकतं. तर मग अशा तऱ्हेने आत्तापर्यंत ते सत्यतत्वच सांगितलं, आत्माच सांगितलं, आत्म्याचंच वर्णन केलं म्हणून आत्म्यासंबंधीच सांगितलं आहे. पण जोपर्यंत शुद्ध परमात्मा तत्वाचं नाही सांगितलं वर्णन, कसं सांगितलं, उपाधीसहित सांगितलं. आणि म्हणजे खरं तर शुद्ध तत्वाचंच वर्णन आहे, पण कशाच्या आधाराने, कशाचा सहारा घेतलाय, उपाधींचा सहारा घेतलाय. आणि हे पूर्ण स्वरूप पण शब्दातच व्यक्त करावं लागतं, त्याचा दुसरा मार्गच नाही आहे. त्याचंच उदाहरण गुरुदेवांनी स्वतःच्याच ह्याच्यात त्यांना प्रश्न पडला होता म्हणून त्यांनी त्यांच्या म्हणजे तपोवनजी महाराजांनी पण सांगितलं त्याचा निर्देश केला जाऊ शकतो. पण त्याचा निर्देश केल्यानंतर तो जे सत्यतत्व आहे हे स्वतःच जाणून घ्यावं लागतं. म्हणजे श्रुती, युक्ती आणि अनुभूती. श्रुती सांगते, गुरुजन युक्ती सांगतात. जसं माम इच्छ आप्तुम धनंजय, ती युक्तीच आहे, पण ती गुरूंनी सांगितल्यावर ती कळते. आपल्याला कळलं असतं का, नाही हे ना. मग तसं जे आहे तसं इथे व्यक्त स्वरूपामध्ये आपण जसं बघतो म्हणून त्याचा निर्देश केलेला आहे, पण ते अव्यक्त पण तिथं आहे. त्याच्या पाठीमागे ते अव्यक्त कार्य करते. आणि अशा तऱ्हेने बुद्धीने समजून घेतल्यानंतर हे सत्यतत्वाचा आता जे अध्यारोप अपवाद अभ्याम असं म्हणतात बरं का, त्याचे खूप असं अवघड याच्यात जायला नाही पाहिजे, पण अध्यारोप करतात आधी, मग त्याचा अपवाद करून टाकतात. पण थोडक्यामध्ये हे जे सांगितलं आहे उपाधीच्या संदर्भात सांगितलं, पण नंतर आपण त्याची आता आपण निर्देश केला, आता ते जाणून घ्यायचं आहे शुद्ध स्वरूपात. आता हे दुसऱ्या खंडात कसं सांगितलं आहे ते आपण उद्या बघू. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.